जर ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात केली तर MHT CET 2026 मध्ये तुम्ही 99+ पर्यंत पोहोचू शकता का? नक्कीच पोहोचू शकता. कारण जर आजच्या व्हिडिओमध्ये 99+ जर तुम्हाला स्कोर करायचं असेल तर कोणत्या 6 स्ट्रॅटेजीज तुम्हाला आतापासून फॉलो केल्या पाहिजेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहेत. तर एक सांगू का, MHT CET 2025 मध्ये म्हणजे लास्ट इयर जवळजवळ 4,22,000 मुलांनी PCM एक्झाम ग्रुपची एक्झाम दिली होती आणि त्याच्यामधून CETच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किती आले होते तर 2,14,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. आणि कॉलेजेस किती आहेत जे आपल्याला टॉप कॉलेजेस म्हणतो आपण CET मधून मिळतात. COEP असेल, VJTI असेल, PICT असेल, SPIT असेल, वालचंद असेल, कमिन्स असेल, VIT असेल, ही मोजकीच काही कॉलेजेस आहेत. यांच्यासाठी आता आपण इतकी मुलं प्रिपरेशन्स करतोय किंवा याच्यासाठी कॉम्पीट करणार आहोत. मग विचार करा, एखादा ॲव्हरेज मुलगा आहे आणि अशा या CET एक्झाम मध्ये एकतर ज्यावेळी तुमची JEE फेल होते, काही मुलं NDA सोडतात, काही मुलं नीट मध्ये क्रॅक करू शकत नाहीत, ही सगळी मुलं या CET मध्ये शिफ्ट होत असतात. मग अशा सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला जर 99+ स्कोर करायचा असेल तर आतापासून हे जे मी टाइम टेबल देतोय, ह्या ज्या स्ट्रॅटेजीज देतोय तर नक्की तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. कारण सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. आजपासून म्हणजे मी आतापासून माझी व्हिडिओ सिरीज आहे जी MHT CET 2026 आणि HSC बोर्ड एक्झाम 2026 याच्यासाठी मी स्टार्ट करतोय. तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण कंटेंट तुमच्या CET एक्झाम होईपर्यंत तुमचा कॅप काउन्सिलिंगचा कंटेंट, त्याचसोबत जे काही तुम्हाला लागणारं मटेरियल असेल या सगळ्या गोष्टी मी या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो WhatsApp ग्रुप दिलाय त्याला नक्की जॉईन करा, जेणेकरून कोणतंही नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. स्टेप नंबर 1 म्हणजे काय, आता आपल्याकडे कोणत्या वेळी कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करायचं आहे. कारण का आपल्या समोर तर 2 टार्गेट आहेत. ती म्हणजे काय, आपली बोर्ड एक्झाम आणि दुसरी म्हणजे CET एक्झाम. आता ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने असणार आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला MHT CET आणि बोर्ड्स या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. मग तुम्ही काय करू शकता, तर CET एक्झामला 70% तुमचं टार्गेट CET एक्झामवरती असू द्यात आणि 30% तुमचा जो असणार आहे तो पॅरलली बोर्डचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. दुसरा आहे ते म्हणजे काय, जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यामध्ये आपल्या बोर्ड एक्झाम्स कंडक्ट होणार आहेत. त्यामुळे तिथं तरी आपल्याला काही जास्त वेळ मिळणार नाहीये CET एक्झामसाठी. मात्र नंतरचे जे 2 महिने आहेत, मार्च आणि एप्रिल, या 2 महिन्यामध्ये तुम्हाला डेडिकेटेडली CET एक्झामला सामोरं द्यायचं आहे. मग आता ऑक्टोबर जो महिना आहे ना, तुम्ही अजून काय करतोय की एखादा मुलगा आता 0 लेवल पासून स्टार्ट करतोय. म्हणजे तुम्ही आधी किती प्रिपरेशन केले, काय केले हे मी अजून करत नाहीये. ऑक्टोबर पासून जर तुम्ही सुरुवात करणार असेल तर ऑक्टोबरचा तुमचा प्लॅन काय असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, फिजिक्स साठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑक्टोबर मधून तुम्हाला तुमच्या चॅप्टर्स मधून आउट ऑफ 16 चॅप्टर्स मधून कोणतेही हाय वेटेज 4 चॅप्टर्स पिकअप करायचे आहेत आणि ते सगळे कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. केमिस्ट्रीसाठी प्लॅन काय आहे, तर केमिस्ट्रीसाठी सुद्धा आउट ऑफ 16 चॅप्टर्स मधून तुम्हाला 4 चॅप्टर्स पिकअप करायचे जे हाय वेटेज आहेत आणि ते तुम्हाला टार्गेट करायचं आहे. सेम आहे मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा 4 चॅप्टर्स पिकअप करायचे. आता मी हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे जे 12 चॅप्टर्स तुमचे या महिन्यामध्ये कव्हर झालेच पाहिजेत. जेवढ्या शक्य असेल लवकरात लवकर सिलेबस कव्हर करा, जेणेकरून एकदा सिलेबस कव्हर झाला की परत तुम्हाला रिव्हिजनला आणि मॉक टेस्ट द्यायला खूप वेळ मिळणार आहे. हा होता पहिली स्टेप. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, विद्यार्थी 99+ स्कोर करायचं असं ना, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे रिसोर्सेस जे असले पाहिजे ते चांगले असले पाहिजेत. मग रिसोर्सेस कोणते तुम्ही फॉलो करतात, भरपूर मुलं कोचिंग क्लासेसमध्ये जातात, त्यामुळे तिथले जे मटेरियल असतात ते फॉलो करतात. 2 गोष्टी तुम्हाला पाहिजेत. मी जास्त काही कॉम्प्लिकेटेड बनवणार आहेत की कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत, मोठमोठी वेगळी पुस्तकं वापरली असं काही नाहीये. 2 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. एक म्हणजे तुमच्याकडे एखादं PYQचं बुक असलं पाहिजे ज्याच्यामध्ये लास्ट 5 वर्षाची PYQ आहेत. ठीक आहे. मग ते कोणतेही बुक तुम्ही यूज करा, दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र बुक यूज करा किंवा टार्गेट पब्लिकेशनचं जरी यूज केलं तरी चालेल. आता बुक्स कोणती यूज करायची याच्याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवेल. ठीक आहे. दुसरं असतं ते एक रेफरन्स बुक. रेफरन्सेस बुक म्हणजे काय, तर PYQ बुकपेक्षा ज्यांच्यामध्ये वेगळे क्वेश्चन्स आहेत ज्याची डिफिकल्टी लेवल CET लेवलचे आहे, मग अशी तुम्ही बुक कुठले यूज करू शकता. मार्वेल पब्लिकेशनचं यूज करू शकता, PLPN यूज करू शकता किंवा टार्गेटचं यूज करू शकता, ते तुमच्यावरती आहे. ठीक आहे. आता तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर भरपूर मुलं काय करतात तर टाइम वेस्ट करतात ते लाईव्ह लेक्चर्समध्ये बघण्यासाठी. त्याऐवजी तुम्ही काय करा, तर लाईव्ह लेक्चर्स वगैरे टाइमपास करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर जे काही तुमचं रेकॉर्डेड लेक्चर्स ना ते तुम्ही 1.5x वगैरे अशा स्पीडवरती बघितलं तर ते खूप बरं होईल. ठीक आहे. आणखीन एक लक्षात ठेवा, रिसोर्सेस चूज करताना उगाच 10 गोष्टी फॉलो करू नका. जे काही वाटतंय की माझ्यासाठी स्ट्रॅटेजी जी वेगळी आहे ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती तुम्हाला फॉलो करायची. ही होती दुसरी गोष्ट.
तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचे काय, थिअरीच्या कन्सेप्ट कव्हर करणं. आपल्याला काय वाटतं, मी फक्त बोर्ड एक्झामऐवजी CET वरती फोकस करतो, परंतु जेवढी तुमची बोर्ड एक्झामसाठी थिअरी स्ट्रॉंग असेल, जेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असेल, तेवढं चान्सेस आहेत तुम्ही 99+ स्कोर करू शकता. त्यामुळे आपली तिसरी स्टेप आहे, पॅरलली ज्यावेळी तुम्ही आता बोर्ड एक्झामचा अभ्यास करताय, आपल्या थेरोटिकल कन्सेप्ट लवकरात लवकर क्लिअर करा. म्हणजे काय होईल, बोर्ड एक्झामसाठी लवकरात लवकर आपली थिअरी कव्हर झाली, ते पटकन काय करायचं, तर आपल्या थेरोटिकल कन्सेप्ट क्लिअर झाल्या, त्या कन्सेप्टवरती त्या चॅप्टरचे PYQ तुम्हाला सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचे. ठीक आहे, त्यामुळे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. म्हणजे ज्यावेळी तुमची बोर्ड एक्झाम संपेल ना, त्यावेळी मुलं काय करतात, पहिला थिअरी कव्हर करतो, नंतर प्रॅक्टिस करतो. याच्यामध्ये तुमचे 2 महिने बोर्ड एक्झाम तर कुठे निघून जातात ते समजत नाही. त्याऐवजी काय करा, आत्तापासून जर तुमची थिअरी लवकरात लवकर बोर्ड एक्झामसाठी कव्हर झाली, पटकन त्या चॅप्टरची तुम्हाला PYQ सॉल्व्ह करायचे. मग आता तुमचं स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे, एखादं चॅप्टर कव्हर करायचे. समजा मी एखाद्या चॅप्टरसाठी मी 2 दिवस देतोय, किंवा 2 दिवस म्हणजे प्रत्येकी 6 तास जर देतोय, तर त्याच्यापैकी जवळजवळ 2 ते 3 तास फक्त थिअरी कव्हर करण्यासाठी तुम्ही वेळ घाला. मग तुम्ही टेक्स्टबुक यूज करू शकता, तुमच्या क्लासचे नोट्स यूज करू शकता, किंवा कुणाचेही 1 शॉट लेक्चर्स यूज करू शकता. ते झाल्यानंतर पटकन तुम्हाला काय करायचे, तर त्या चॅप्टरचे CETचे लास्ट इयरचे 5 वर्षाचे PYQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आणि जर एक्स्ट्रा वेळ मिळत असेल तर ॲडिशनल जे रेफरन्स बुकचे जे वेळ PYQ ते सॉल्व्ह करायचे. PYQ किती वेळापर्यंत सॉल्व्ह करायचे, जोपर्यंत वाटत नाही की मला त्या चॅप्टरचे सगळे बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत, तोपर्यंत क्वेश्चन सॉल्विंग स्टार्ट ठेवा, तरच तो तुमचा चॅप्टर परफेक्टली सॉल्व्ह होतो. ठीक आहे, ही होती सगळ्यात महत्त्वाची स्टेप. शक्य तेवढी चॅप्टर बोर्डसाठी थिअरी कव्हर करा, त्यांचे फॉर्म्युलाज लर्न करा, आणि त्यानंतर MCQ सॉल्व्ह वरती स्टार्ट करा. ठीक, सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे, चौथी गोष्ट ती आहे MCQ प्रॅक्टिस इन अ टाइम स्लॉट. भरपूर मुलं काय करतात, रँडमली MCQ सॉल्व्ह करतात, एकाच MCQ साठी 10 मिनिटं 15 मिनिटं वेळ घालतात. CET एक्झाममध्ये सगळ्यात जास्त 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, एक म्हणजे टाइम आणि दुसरं आहे तुमचं प्रेशर. म्हणजेच काय, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे. त्यामुळे आतापासून त्या एन्व्हायरमेंटची किंवा त्या प्रेशरची सवय तुम्हाला आतापासून झाली पाहिजे. त्यामुळे ट्राय काय करा, ज्यावेळी तुम्ही PYQ सॉल्व्ह करताय ते टाइम बाउंडेडमध्ये सॉल्व्ह करा. आता मी सुद्धा माझ्या प्रिपरेशनच्या वेळी काय करायचो, तर कोणतंही चॅप्टर मी कव्हर केला, त्याची समजा एक 15 PYQs पिकअप केले, तर त्या 15 PYQs साठी मी समजा 25 मिनिट 30 मिनिट असं टाइम स्लॉट सेट करायचो, आणि त्या टाइम स्लॉटमध्येच ते PYQs अटेम्प्ट करायचो. एकदा ते टाइम संपला की किती आपले बरोबर आहेत, कोणते बरोबर आहेत, किती कोणते चुकलेत, कुठे मी चुका केलेत, हे सगळं आपल्याला समजतं. त्यामुळे चौथी इम्पॉर्टंट स्टेज आहे, जेवढे काही MCQ प्रॅक्टिस कराल ना, ती टाइम स्लॉटमध्येच करा, जेणेकरून त्या प्रेशरची त्या टाइमची सवय तुम्हाला आत्तापासून होईल. आता 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 1 पेज चॅप्टर समरी. म्हणजे ज्यावेळी आता तुम्ही एखादा चॅप्टर कव्हर करताय, त्यावेळी त्या चॅप्टरची जी समरी आहे, म्हणजे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज असतील, काही डायग्राम्स असतील, किंवा जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे सतत रिपीट होतात, एखादी केमिस्ट्रीची रिॲक्शन असेल, त्या गोष्टीची एका चॅप्टरमध्ये किंवा एका पेजवरती किंवा 2 पेजवरती तो चॅप्टरची समरी, इम्पॉर्टंट फॉर्म्युले सगळे नोट डाऊन करून ठेवा. याचा उपयोग तुम्हाला ज्यावेळी तुम्ही बोर्ड एक्झामच्या वेळी, ज्यावेळी तुम्ही बोर्ड एक्झाम असेल किंवा CET एक्झाम, त्याच्यावेळी रिव्हिजनच्या वेळी नक्की होईल. त्यामुळे एक काळजी घ्या की ज्यावेळी चॅप्टर कव्हर करताय त्याच वेळी त्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील, समरी असेल, ती एका पेजवरती लिहून ठेवायची सवय ठेवा. ही होती 5वी स्टेप. 6वी आणि सगळ्यात महत्त्वाची आहे रिव्हिजन. एक गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मागच्या वर्षीपासून सांगतोय की तुम्ही किती सिलेबस कव्हर केलाय यापेक्षा जो काही सिलेबस कव्हर केलाय तो किती वेळा रिवाइज केलाय हे इम्पॉर्टंट आहे. CET एक्झाममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपलं रिव्हिजन. त्यामुळे आपण काय करूया, आता ऑक्टोबरपासून आपण जर स्टार्ट करतोय ना, जेवढ्या काही गोष्टी तुम्ही एका आठवड्यात करणार आहात ना, त्याच्यासाठी 1 दिवस आपण रिव्हिजनचा ठेवायचा. मग मी काय करायचो, सोमवार ते शुक्रवार हे 5 दिवस मी पूर्ण आपला सिलेबस जास्तीत जास्त कव्हर करायचो, आणि शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये जेवढा काही सिलेबस कव्हर केलाय, जेवढे काही MCQ सॉल्व्ह केलेस, ते कसे केले ते सगळे रिवाइज करायचो, जेणेकरून कुठेही बॅकलॉग तयार होणार नाही. आय होप तुम्हाला या 6 स्ट्रॅटेजीज तुम्हाला समजले. 99+ हवं असेल ना, या 6 स्ट्रॅटेजीज पहिलं इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. प्रत्येक या 6 पॉईंट्स मी जे आता सांगितले त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ या महिन्यात मी सगळे अपलोड करणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कन्सिस्टंटली या स्ट्रॅटेजीला फॉलोअप घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, चॅनलवरती नक्की जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ असेल ना तो मिस होणार नाही. आणि सगळ्यात गोष्ट गरजेची काय, तर तुम्ही स्वतःहून डेडिकेशन गरजेचं आहे. तुमच्या पालकांनी 11वी असेल 12वी असेल याच्या कोचिंगवरती भरमसाठ फी ऑलरेडी सगळी इन्व्हेस्ट केलेली आहे. जर बाय चान्स जर CET मध्ये जर कमी पर्सेंटेज मिळाले, तुम्हाला एक सिनॅरिओ सांगतो,
जर CET एक्झाममध्ये बिलो 80% मिळाले तर पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, चांगले जे कॉलेजेस आहेत म्हणजे टियर 1, टियर 2 आणि इव्हन टियर 3 या लेवलच्या कॉलेजेसमध्ये टेक ब्रँचेस मिळणं अशक्य आहे जर तुमची कॅटेगरी ओपन असेल किंवा OBC वगैरे या कॅटेगरी असेल. कारण का तर पुण्यामध्ये बघाल, मुंबईमध्ये बघाल, जी काही टियर 1 आणि टियर 2 ची चांगली कॉलेजेस आपण बोलतो सगळ्यांचे कट ऑफ 95+ गेलेले आहेत. त्यामुळे या गोष्टीचा सिरियसली विचार करा आणि मग तुम्हाला पुढे कसा अभ्यास करायचा हे तुम्ही स्वतःहून ठरवा. कारण का हे जे काही मोटिवेशन वगैरे म्हणतोय ते फक्त 2 दिवस टिकतं, त्यानंतर परत तुम्ही जसं आहे तसंच अभ्यास करायला स्टार्ट करता. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची एक शेवटची गोष्ट म्हणजे काय, सेल्फ स्टडीवरती जास्त फोकस करा. उगाच जे स्पून फिडिंग आहे, क्लासच्या नोट्स, क्लासचा अभ्यास करतोय अशा गोष्टी करू नका. जेवढा जास्त सेल्फ स्टडी तेवढे हाय चान्सेस आहेत तुमची MCQ प्रॅक्टिसचे आणि तेवढेच हाय चान्सेस आहेत तुमचे 99+ स्कोर करायचे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा सिलेबस आतापर्यंत किती कव्हर झालाय. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.